एक दिवस ती अचानक मला म्हणाली, प्रेम ना आई वडिलांपेक्षा मोठं नसतं. मी समजून गेलो, इथून माझा बस्ता उठलाय. एका कैद्याला फाशीची शिक्षा होणार होती. तर जज म्हणाला, तुझी शेवटची इच्छा सांग. तर तो म्हणाला, माझ्या जागी तू लटक. आणि परवा ना परवा मी गजाला म्हणालो, गजा मला सांग खरा आनंद कशात आहे. तर गजा म्हणाला, अरे मला काय माहीत, माझं तर लग्न झालंय. काल ना माझी गर्लफ्रेंड आहे ना, ती मला म्हणाली, मान्या तू रोज सकाळी उठल्या उठल्या काय करतोस. मी म्हणालो, मी रोज सकाळी उठल्या उठल्या ना घरच्यांच्या शिव्या खातो आणि डायरेक्ट दुपारी जेवायला येतो. अरे परवा ना परवा बाजारात जाताना ना एक पोरगी पाहिली रे, बिचारी स्कूटीवरनं खाली पडली रे. तिला वाटलं कोणी बघत नाहीये, पण माझं लक्ष होतं. ती स्कूटीवरनं पडली, तिने इकडे तिकडे पाहिलं, कोणी बघत नाही. ती पटकन स्कूटीवर बसली. मी तिच्या जवळ गेलो, तिला म्हणालो, काय ग ताई स्कूटीवरनं पडलीस, काय झालं. ती म्हणाली, नाही नाही मी पडली नाही, मी नेहमी अशीच उतरते. परवा काय झालं माहितीये, परवा आपला पक्या आहे ना, पक्या तो मला घेऊन ना त्याच्या मामाकडे गेला रे. मामाकडे गेला आणि मामाला म्हणाला, मामा मला तुझ्या मुलीचा हात पाहिजे. मामा भडकला. मामा म्हणाला, एक वेळ मी माझ्या मुलीचा हात भिकाऱ्याला देईन, पण मी तुला देणार नाही. आणि काल खरोखर रे त्याची मुलगी एका भिकाऱ्यावर पळून गेली. आईला काल मी ना पक्याला म्हणालो, रे पक्या मी ऐकलंय जोड्या स्वर्गात बनतात, ही गोष्ट खरी आहे. तर पक्या म्हणाला, अरे मन्या जोड्या स्वर्गात नाही वर्गात बनतात. हॅलो बाबू, अगं मी ना तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. ए काय पण कर, आधी माझे 100 रुपये दे. अरे मला पटवणं ना मॅगी बनवण्यापेक्षा पण सोपं आहे, पण या कामचुकार पोरी यांना तेवढं पण जमत नाही रे. 1500 रुपयांमुळे बायकोचे भाव वाढले आणि बाहेर लफडे करा तर रिचार्जचे भाव वाढले.